नमस्कार, मी हाऊसवाईफ जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो। तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत रक्तवाढीसाठी घरगुती उपाय आहेत का आणि ते कोणते आहेत। तर चला पाहूया। तुम्ही फिट राहाल आणि हिमोग्लोबिन ही वाढेल। तर हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन हे आपल्या लाल रक्त पेशीमधील प्रथिने आहे जे शरीराच्या उर्वरित भागात ऑक्सिजन पुरवठा करण्याचे काम करते। रक्तवाढीसाठी काय करावे? सफरचंद आणि बीट नियमितपणे तुमच्या आहारात असू द्या। सफरचंदाचा ज्यूस नियमितपणे प्यावा, कारण हा तुमच्या रक्तवाढीसाठी उत्तम उपाय होऊ शकतो। सफरचंदाच्या ज्यूसमध्ये शक्य असल्यास एखादा चमचा मधही टाकू शकता। रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मध ही गुणकारी आहे। आज आपण घरगुती पद्धतीने रक्तवाढीसाठी कोणते उपाय करू शकतो हे पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही घरी उपलब्ध होणाऱ्या काही घटकांचा वापर रक्तवाढीसाठी करू शकता। चला तर मग पाहूया ते घटक कोणते आहेत। तर 1. डाळिंब, अंजीर, सफरचंद खा। डाळिंब, अंजीर, सफरचंद, जर्दाळू हे रक्तवाढीसाठी उपयुक्त ठरणारी काही फळे आहेत। डाळिंब किंवा डाळिंबाचा ज्यूस काही आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतो। डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्वांचे प्रमाण अधिक असते। त्यामुळे शरीरातील रक्तवाढीसाठी ही काही फळे खूप फायदेशीर ठरतात। तर 2. आवळा। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोहासारखे गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात। त्याचबरोबर यात असलेल्या आयर्नमुळे ॲनिमियामध्येही तो फायदेशीर मानला जातो। तुम्ही आवळ्याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता, उदाहरण लोणचे, कँडी, पावडर, मुरंबा इत्यादी। याशिवाय आवळा कच्चा किंवा उकडलेल्या स्वरूपातही खाल्ला जातो। दररोज फक्त एक आवळा खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला भरपूर फायदा होऊ शकतो असंही म्हटलं जातं। 3. भिजवलेले मनुके। सर्व ड्रायफ्रूट्समध्ये लोह, आयर्न आढळते। आपण मनुक्याबद्दल बोललो तर त्यात लोहासोबतच तांबे म्हणजेच कॉपर आणि व्हिटॅमिन्स ही आढळतात। रक्ताच्या निर्मितीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। यासाठी 8 ते 10 मनुके रात्री भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते खा। याचा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदा होईल। तर 4. नियमित बीट खा। बीटमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिड असते। त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते, तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते। रक्त वाढण्यासाठी रोज 1 कप बीटाचा रस करून प्यावा। यामुळे तुमचे रक्त वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही फ्रेश राहाल। 5. सूर्यफुलाच्या बिया खाणे। लहान परंतु उपयुक्त अशा सूर्यफूल बियांमध्ये अनेक आवश्यक पौष्टिक पदार्थ असतात।
सूर्यफूल बियाणे हे रक्तवाढीसाठी उपयोगी आहेत. यामध्ये असणारे प्रथिने, फायबर, फायटोकेमिकल्स, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि विटॅमिन ई जास्त प्रमाणात असतात. हा मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत असल्याने सूर्यफूल बियामुळे रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. मीठ किंवा मसाले किंवा केमिकल लावलेल्या सूर्यफुलांच्या बिया खाल्ल्यानंतर रक्तदाबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 6. नारळ पाणी. दररोज नारळ पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते, हिमोग्लोबिन व्यवस्थित राहते व तसेच केस गळणे यासारख्या समस्याही दूर होतात. नारळाच्या पाण्यात आढळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यांपासून शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. नारळाच्या पाण्यात 94% पाणी असते, जे शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीसुद्धा नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तर 7. केळी खाणे. केळ्यांमध्ये असलेले प्रथिने, लोह आणि खनिजे शरीरातील रक्ताची पातळी वाढवतात. हे सर्व ऋतूंमध्ये आढळणारे फळ आहे. केळी पोषक तत्वांनी युक्त असतात, ज्यामुळे ते एक आरोग्यदायी नाश्ता म्हणून वापरला जातो. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात. याशिवाय यामध्ये स्टार्च असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करते. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि थोड्या जरी तुम्हाला मी जे काही नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे ते खूप हेल्पफुल आहेत. जर तुम्हाला थोडे जरी हेल्पफुल वाटत असेल तर आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझे नवीन व्हिडिओ येण्यासाठी त्याची बेल आयकॉन नक्की ऑन करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ आले की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि कॉमेंट करायला विसरू नका. नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ बघायला आवडतील. आणि हाऊसवाईफ जान्हवी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ लास्टपर्यंत सगळ्यांनी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप सारं धन्यवाद. असंच सगळ्यांनी खूप सारं व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद सगळ्यांना.